ह्या भाजीचं नाव काय आहे ते तुम्ही मला सांगा, कारण की मला ही भाजी खूप दिवसापासून ट्राय करायची होती. खूप जणांची स्टोरी बघितली, रील्स पण बघितल्यात, पण स्वतःला त्या भाजीचं नाव काही माहीत करून घेता आलं नाही. सो तुम्हीच मला सांगा ह्या भाजीचं नाव काय आहे. आणि मी म्हणलं चला भाजी करते तर रेसिपी पण शेअर करते. तर आपण जसं काळ्या आमटीला काळं वाटण करून घेतो, जसं की कांदे, खोबरं, धनी, हरभऱ्याची डाळ, लाल मिरच्या हे सगळं घ्यायचं. भाजून घेतलं होतं, मिक्सर मधून पण काढून घेतलं. त्यानंतर कढाईमध्ये प्रवीण मसाला, लाल मिरची पावडर, थोडा काळा मसाला आणि हळद टाकली होती. त्यानंतर ते छान असं तेलात परतून घेतलं. त्यानंतर कढीपत्ता ऍड केला. कढीपत्ता आधीच ऍड करायला पाहिजे, पण ते खूप उडतं अंगावर, त्यामुळे नंतर केला. आणि त्यानंतर आपल्या क्वांटिटीनुसार मी पाणी ऍड केलं. त्यामध्ये कोथिंबीर टाकली आणि त्यामध्ये जे आपण पातोड्या करणार होतो, जसं की बेसन पिठाच्या असतात, गव्हाच्या असतात, पण मी बेसन पिठाच्या केल्या होत्या. ते मी 2 चमचे घेतलं होतं. त्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद आणि चवीनुसार मीठ टाकलं. थोडे जिरे टाकले होते, थोडी वेगळी चव येण्या म्हणून. आणि त्यामध्ये तो छान असा उंडा भिजून घेतला. त्यानंतर आपण चपाती कशी लाटतो त्यासारखीच मी ती पूर्ण चपाती लाटून घेतली. आणि त्यानंतर आपण शंकरपाळे कसे ज्या आकारात कट करतो ना, त्या आकारामध्ये ह्या पातोड्या कट करून घेतल्या. भाजीला उकळी फुटली होती, मग त्यामध्ये त्या पातोड्या सोडल्या आणि छान असं 15 ते 20 मिनिटं शिजून दिलं. आणि भाजी खूप चवीला छान झाली होती. आणि चला पटकन आता ह्या भाजीचं नाव काय आहे ते मला शेअर करा. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सेव्ह करा आणि शेअर करा. बाय बाय.